आज आपण इथे पाहणार आहोत 1 तासाच्या आत जेवण कशा पद्धतीने बनवायचं आहे। तर इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने खीर आणि चण्याची रस्सा भाजी आणि पुरी आपण पाहणार आहोत। तर चला मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मोड आलेले चणे घ्यायचे आहेत आणि हे चणे इथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तांदूळ घ्यायचा आहे आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कुकर घ्यायचा आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। त्यानंतर इथे मोड आलेले चणे 1 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि एक प्लेट झाकायची आहे। त्यानंतर इथे तांदूळाचं भांडं ठेवायचं आहे। तर इथे तांदूळामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक प्लेट झाकायची आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं आहे। तर कुकरचे आपण इथे 3 शिटी होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच इथे गॅस बंद करायचा आहे। तर इथे मी खीर बनवायला घेत आहे। त्यासाठी मी इथे बदाम घेतले आहेत। तर हे बदाम मी इथे या पद्धतीने कुटून घेत आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे चाकूने कट करून घेतले तरी चालेल। तर इथे मी काजू घेतले आहेत आणि काजू सुद्धा आपण इथे याच पद्धतीने कुटून घ्यायचे आहेत। तर इथे काजू बदाम मस्त असे बारीक करून झाले आहेत। तर इथे कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत। तर इथे गॅस बंद करायचा आहे। तर इथे आपण हे भांडं काढून घेऊया। तर इथे पकड घ्यायची आहे कारण हे गरम असतं। तर तुम्ही इथे पाहू शकता भात मस्त आपला शिजला आहे। त्यानंतर इथे परत प्लेट काढायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता चणे सुद्धा आपले मस्त शिजले आहेत। तर इथे चणे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने। तर आपण आता इथे खीर बनवणार आहे। त्यासाठी इथे गॅस पेटवायचा आहे। त्यानंतर इथे एक भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 3 चम्मच साजूक तूप घ्यायचं आहे। इथे तूप गरम झाल्यानंतर मी शेवया घेतल्या आहेत 1 वाटी आणि हे शेवया इथे आपण मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। म्हणजे तुपामध्ये मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे काजू बदाम घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परत चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे 1 वाटी शिजलेला भात घेतला आहे। तो सुद्धा व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे साखर घ्यायची आहे। तर मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे। तुम्हाला किती गोड आवडतं तिथपर्यंत तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता। तर साखर सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यातलं पाणी जरा आटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे थोडीशी इलायची पावडर घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिटासाठी याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 1 ते 2 मिनिटांनी यातलं पाणी आपलं आटलं आहे। तर इथे दूध घालायचं आहे। आता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे। तुम्हाला जर जास्त खीर बनवायची असेल तर तुम्ही इथे जास्त दुधाचा वापर करू शकता। तर हे व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे कारण आपण इथे खीर व्यवस्थित शिजून घेणार आहे। त्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी इथे 2 कांदे घेतले आहेत आणि कांदे तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने लांब असे कट करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। म्हणजे कांदा आणि लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा लसूणची पेस्ट एकदम मस्त अशी तयार झाली आहे। तर 1 वाटीमध्ये
ही पेस्ट आपण इथे काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तर हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्हाला किती तिखट आवडतं तिथपर्यंतच तुम्ही इथे घ्या। त्यानंतर इथे हिरवी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटण करायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा मस्त बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे। तर वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शिजलेले चणे मी 2 ते 3 चम्मच घेत आहे आणि हे सुद्धा इथे आपण मिक्सरमध्ये मस्त असे बारीक करून घेतले आहेत। तर इथे चण्याची सुद्धा मस्त पेस्ट तयार झाली आहे। तर गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे आणि गरजेप्रमाणे तेल घ्यायचं आहे। तर मी इथे 3 चम्मच तेल घेतलं आहे। त्यानंतर इथे चिमूटभर हिंग घ्यायची आहे। हिंग तडकल्यानंतर इथे मिक्सरमध्ये बारीक वाटलेला कांदा लसूण घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली ती मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे या पद्धतीने। त्यानंतर इथे चवीप्रमाणे हळद घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे धनिया पावडर घ्यायची आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शिजलेले चणे घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। त्यानंतर इथे पाणी घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले चणे घ्यायचे आहेत, ते सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला किती रस्सा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता आणि एक 10 मिनिटासाठी इथे ही भाजी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे एक छोटी कढई घ्यायची आहे आणि 1 चम्मच साजूक तूप घ्यायचं आहे। त्यानंतर इथे साखर घ्यायची आहे। तर साखर आपण आधीच खीरमध्ये घातली आहे, तर इथे साखरेचा वापर थोडा कमीच करायचा आहे आणि ही साखर इथे मस्त लालसर होईपर्यंत मस्त अशी वितळून घ्यायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी साखर आपली वितळली आहे। तर गॅस बंद करायचा आहे आणि खीरसुद्धा आपली इथे मस्त शिजली आहे। तर हे साखरेचं पाणी इथे खीरमध्ये या पद्धतीने घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। तर इथे पूर्णपणे साखरेचं पाणी खीरमध्ये घातलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खीरचा रंगसुद्धा मस्त असा लालसर झाला आहे, म्हणजे आपली इथे खीर तयार झाली आहे। तर आपण इथे गॅस बंद करायचा आहे। तर आपण आता इथे पुऱ्या बनवायला घेऊया। त्यासाठी सर्वात आधी इथे एक भांडं घ्यायचं आहे। तर मी इथे आधीच पाणी घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि या पद्धतीने पाण्यात व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर किती गरज आहे तिथपर्यंत इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या आहे तिथपर्यंत इथे तुम्ही पीठ मळून घेऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पीठ मळून झालं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं झाले आहे आणि मस्त अशी चण्याची रस्सा भाजी आपली तयार झाली आहे। तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही चण्याची रस्सा भाजी एकदम खायला चविष्ट लागते। तर इथे आपण आता पुऱ्या बनवायला घेऊया। त्यासाठी इथे गोळा तयार करायचा आहे या पद्धतीने आणि हा गोळा या पद्धतीने लाटायला घ्यायचा आहे, म्हणजे इथे मोठी चपाती तयार करायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली चपाती तयार झाली आहे। तर त्यानंतर इथे गलासाने या पद्धतीने पुऱ्या तयार करायच्या आहे। तर या पद्धतीने पुऱ्या बनवल्याने काय होतं, पुऱ्या एकसारख्या बनतात आणि लवकर बनतात, अजिबात टाईम लागत नाही। त्यानंतर इथे या पद्धतीने पुऱ्या काढायच्या आहेत। तर इथे
पुऱ्या कधी पण मध्यमच लाटायच्या आहेत, एकदम जाड पण नको, एकदम पातळ पण नको। तर तुम्ही इथे पाहू शकता मध्यम आकाराच्या आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि तेल मी इथे आधीच गरम करायला ठेवलेलं। तर तेल गरम झालंय की नाही पाण्यासाठी आधी थोडंसं पीठ घालायचं आहे, त्यानंतर पीठ वरती आलं की समजायचं की आपलं तेल गरम झालं आहे। त्यानंतरच इथे तेलामध्ये पुऱ्या या पद्धतीने सोडायच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या तळल्या जात आहे। तर इथे आपण या पद्धतीने पुऱ्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, एकदम पण फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे, नाहीतर पुऱ्या लवकरच अशा लालसर, एकदम लालसर अशा भाजल्या जातात। तर इथे आपल्या पुऱ्या मस्त अशा तळल्या आहेत, तर या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। तर इथे याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता पाऊण तासाच्या आत मस्त आपलं जेवण तयार झालं आहे, म्हणजे गोड जेवण इथे तयार झालं आहे। कोणीही पाहुणे आले की तुम्ही ही रेसिपी इथे या पद्धतीने ट्राय करू शकता। आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।